आता एक धक्कादायक बातमी नाशिकमधून आहे। सप्तशृंगी मातेच्या भाविकांवर काळाचा घाला पडलेला आहे। सप्तशृंगी गडावरून इनोव्हा कार दरीत कोसळली। गणपती पॉइंट जवळ हा अपघात घडलेला आहे। संरक्षण कठडा तोडून ही कार थेट दरीमध्ये कोसळली। दर्शन घेऊन परतत असताना अपघात झालेला आहे। अपघातामध्ये 6 जण दगावले गेले। मृतांच्या नातेवाईकांना आता 6 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। लाखो भाविक गडावर दर्शन येत आहे, पण पीडब्ल्यूडीच्या या चुकीच्या धोरणामुळे हे काम आतापर्यंत झालं नाही। एवढे निधी येऊन सुद्धा हा कटाडा तुम्ही बघत असाल, साधा कटाडा आहे। सर्व देवीच्या बेभरोशावर तुम्ही काम करत आहे आणि त्यांनी एवढा निधी येऊन हे काम जर ते लवकर केलं असता तर आज हे 4-5 बळी गेले नसता भाविकांचे। त्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यामुळे, अशा चुकीच्या धोरणामुळे या भाविकांचा बळी होतो। आपण प्रत्येक वेळी देवीला आपण दोष देतो, भाविक भक्त दर्शन येतात, पण पीडब्ल्यूडी हे काम बी बघा तुम्ही किती डुप्लिकेट काम झालं आहे। मी बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करतो। ग्रामपंचायत ग्रामस्थ भाविकाच्या वतीने आम्ही वेळोवेळी रस्ता रोकोचं निवेदन देऊन बांधकाम खात्याने आम्हाला तुच्छ लेखण्याचं काम केलेलं आहे। आज जे 5 मृत भाविक झालेले आहे त्याला जबाबदार ते। मी तर या मताचा उपसरपंच नाते त्यांच्यावर मनुष्य सदस्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, मी या मताचा आहे। भाविकाला अडचण मी सर्वांना अडचण येते, ते तुच्छ लेखण्याचं काम करते पीडब्ल्यूडी। आता ते सुद्धा आता अद्याप नाही। इथं ग्रामस्थ असतील, पोलीस असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, पत्रकार बांधव असेल, परिसर नागरिक असेल, हे सगळ्या मदतीसाठी इथं आलेले। मदत करण्यापेक्षा त्या जीवाच्या घरात काय घटना घडली असेल त्या परिवाराला जाणवं लागलं आपल्याला। या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलंय, आपण पाहूया। महाराष्ट्रात नाशिक येथे दुर्घटनेमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल मला अत्यंत दुःख आहे। ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय, जखमींना लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो। जखमींच्या तब्येतीस लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो।